मुख्याध्यापकांना पत्र न देता जिल्हा परिषद शाळा दुरुस्तीसाठी ठेकेदाराकडून तोडफोड. धडगाव येथील काकावाडी संजय गांधीनगर जिल्हा परिषद शाळेला कंत्राटदाराकडून तोडण्यात आलं असून कोणतीही अधिकृत माहिती व पत्र न देता शाळा दुरुस्तीचं काम करण्यात सुरुवात झाल्यानं मुख्याध्यापकांसह स्थानिक रहिवाशांना प्रश्न पडला आहे. ऐन उन्हाळ्यात शाळेतील विद्यार्थी परीक्षेच्या कालावधीत बसणार तरी कुठे? जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांना पूर्वसूचना न करता काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कार्यवाही करण्यात यावी व शाळा दुरुस्ती न करता नवीन वर्गखोली मंजूर करून बांधकाम करण्यात यावे, अशा आशयाची मागणी धडगाव गटविकास अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली असून मागण्या पूर्ण न झाल्यास शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. गोपाला पावरा, धडगाव प्रतिनिधी. शासनाने तिथं जे योग्य ठेवीदारांना कोणतेही पत्र न दिलं आमच्या जिल्हा परिषद शाळेला व शाळेचे डायरेक्ट नुकसान करण्यात आलं. तसेच त्यांना योगेश पाटील या व्यक्तीने शाळा दाखवण्यात आली व रिपेरिंगच्या ठेकेदारांनी शाळेचे नुकसान करण्यात आले. तरी शासनाकडे आमची एकच मागणी आहे, ज्या लोकांनी संजय गांधीनगर काकावाडी येथील शाळेचे नुकसान केलं आहे त्यांच्यावर सर कारवाई व्हायला पाहिजे. आम्ही गट शिक्षणाधिकारी तरी त्यांना लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करावी हीच आमची मागणी आहे व संजय गांधी नगर शाळेच्या आम्हाला रिपेरिंग न करता आम्हाला वर्गखोली द्यावी हीच आमची मागणी आहे, ही विनंती करतो. तसेच त्यांच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही आंदोलन किंवा उपोषण करू व कोणताही मार्ग आम्ही काढू.